ठीक आहे. तर पहिल्या प्रॉपर्टी नंतर दुसरी प्रॉपर्टी आहे हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्किलेश. ही एकदम सोपी रिएक्शन आहे. पहा याच्यामध्ये काय होते, प्रायमरी अमाइन अल्किल हलाइड सोबत रिॲक्ट होत आहे. आणि हे जे अल्किल हलाइडचा हा जो आर ग्रुप आहे तो या हायड्रोजनला रिप्लेस करतो. म्हणजे असं तयार होईल ते आता आर एन एच आर डॅश, आणि इथचा जो एक एच निघाला तो या एक्स सोबत कंबाईन होऊन मायनस एच एक्स होऊन जाईल. तर या पद्धतीनं हा सेकंडरी, पहा प्रायमरी अमाइनचं रूपांतर सेकंडरी अमाइनमध्ये झालं. मग हा जो सेकंडरी अमाइन आहे तो पुन्हा आर एक्स सोबत रिॲक्ट होत आहे. हा जो उरलेला एच आहे तो या एक्स सोबत निघून जाते मायनस एच एक्स, आणि आपल्या जो टर्शरी अमाइन तयार होईल. हा झाला टर्शरी अमाइन. पुन्हा एक स्टेप पुढे जाते रिॲक्शन, तिसऱ्या अल्किल हलाइड सोबत रिॲक्ट होते. आता इथे एच नाही आहे त्याच्यामुळे एच एक्स रिमूव्ह नाही होणार, त्याच्याऐवजी हा जो पूर्ण आर एक्स आर डॅश एक्स ग्रुप मॉलिक्यूल आहे तो पूर्णपणे इथं जाऊन ॲड होऊन जाईल आणि एक सॉल्ट तयार होते ज्याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हटलं जातं. याचं नाव आहे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. क्वाटर्नरी म्हणजे चार अल्किल ग्रुप अमोनियमला जोडून आहे. तर ह्या पद्धतीनं प्रायमरी अमाइनपासून रिॲक्शन सुरू होते. पहिलं सेकंडरी तयार होते, मग टर्शरी तयार होते, आणि सर्वात शेवटी हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होते. हा सॉल्ट खूप इम्पॉर्टंट आहे. याचं नेचर क्रिस्टलाइन राहते. आणि याचा अनेक ठिकाणी उपयोग होते, जसं डिटर्जंट्समध्ये, काही डिटर्जंट्स हे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्सच राहते. दुसरं ते न्यूरोट्रान्समीटर म्हणून सुद्धा काम करते. आपल्या नर्वस सिस्टीममध्ये हे प्रेझेंट राहते. ॲसिटिल कोलिन त्याचं नाव आहे, जो न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतात. ॲसिटिल कोलिन. हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट आहे जो नर्वस सिस्टीममध्ये राहते आणि न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतं. तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट इम्पॉर्टंट मॉलिक्यूल आहे. तर ह्यात तो या पद्धतीने या रिॲक्शनमध्ये तयार होतो. आता पहा या रिॲक्शनमध्ये खूप सारे एच एक्स निघत आहे बाहेर. इथं नाही निघणार कारण इथं नाहीच आहे. ते या एच एक्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी या रिॲक्शनमध्ये थोड्याफार प्रमाणात सोडियम बायकार्बोनेट वापरल्या जातं टू न्यूट्रलाइज एच एक्स. आता याच्यावर पहा क्वेश्चन कशा टाईपचे येते. एक दोन क्वेश्चन पाहू आपण. पुन्हा एक पॉईंट याच्यात, हा जो आर डॅश एक्स ग्रुप आहे हा जर पर्टिक्युलर समजा CS3I असेल तर ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला एक्झॉस्टिव्ह मिथिलेशन म्हटलं जातं. कारण मिथिल ग्रुप
ॲड होत जाईल. हां, आता याची एक्झाम्पल पाहू. समजा अशी रिएक्शन आहे. तर ठीक आहे, पहा हा प्रायमरी अमाईन हे मगाच्या NH2 सारखाच आहे आणि हा RX अल्किल हलाइड ग्रुप. तर पहिल्या स्टेप म्हणजे इथचं एक H आणि हा I मायनस HI होईल. पहिला C2H5 ग्रुप इथे ॲड होईल. पहिला C2H5 ग्रुप इथे ॲड झाला. मग दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरा C2H5 आहे. आता हा H आणि हा I निघून जाईल मायनस HI. आणि इथे एक C2H5 ग्रुप, इथे एक C2H5 म्हणजे टर्शरी अमाईन तयार झाला. आणि फायनली इकडे लिहितो मी ते आता. तिसरा C2H5I हे क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होतपर्यंत ही रिॲक्शन सुरू राहते. हे तेव्हाच थांबते जेव्हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. 4 अल्किल ग्रुप जोपर्यंत Nला अटॅच होत नाही तोपर्यंत रिॲक्शन सुरूच राहते. हे झालं 4 अल्किल ग्रुप आणि ह्याला मग हा I अटॅच होईल. आता याचं नाव पहा कसं लिहिलं जाते. हे N+ म्हणजे अमोनियम, I- म्हणजे आयोडाईड आणि मग ह्या अमोनियमला 4 इथिल ग्रुप अटॅच आहे म्हणजे याचं नाव होईल टेट्रा इथिल. टेट्रा इथिल अमोनियम आयोडाईड हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट झाला. तर अशा टाईपचे क्वेश्चन येते. हा एक झाला. अजून एक पाहू. समजा असं आहे, एक सेकंडरी अमाईन देऊ नये. समजा सेकंडरी अमाईन पासूनही सुरुवात होऊ शकते या रिॲक्शनची. प्लस CS3 आहे म्हणजे ही मिथिलेशनची रिॲक्शन आहे. मिथिल ग्रुप ॲड होत जाणार आहे इथं. तर पहिल्या स्टेपमध्ये काय होईल, हा H आणि हा I निघून जाईल मायनस HI होईल आणि हा जो CS3 आहे तो ह्या H ऐवजी इथं अटॅच होईल. CS3 हे सेकंडरी अमाईन पासून सुरुवात केली आपण तर टर्शरी तयार झाला त्याच्यापासून. आणि मग आता एक स्टेप पुढं जाईल. दुसरा मॉलिक्यूल CS3 आहेचा हे इथं ॲड होऊन जाईल आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होऊन जाईल. याला 4 ग्रुप अटॅच झाले नायट्रोजनला. हे 2, 3, 4 आणि हा I-. आता याचं नाव पहा कसं होईल. N+ म्हणजे अमोनियम, I- म्हणजे आयोडाईड. आता त्याला जोडलेले ग्रुप पहा. 2 इथिल ग्रुप म्हणजे डायइथिल, 2 मिथिल म्हणजे डायमिथिल. तर अगोदर ही लिहायला लागेल डायइथिल, डायमिथिल, डायइथिल डायमिथिल अमोनियम आयोडाईड हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. तर हे लक्षात ठेवायचं, जोपर्यंत नायट्रोजनला 4 अल्किल ग्रुप अटॅच होत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन थांबत नाही.
ते 1-2 तुम्ही करून पहा. आता मी इथं लिहितो. जसं ॲनिलीनची अशी रिॲक्शन होऊ शकते. जसं पहा ॲनिलीन आहे, ॲनिलीनची समजा CH3 सोबत रिॲक्शन केली तर हे तुम्ही करून पहा. असाल काय होईल, पहिला एच जाईल, पहिला CH3 लागल, मग दुसरा एच जाईल, दुसरा CH3 लागल, आणि मग एक क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होऊन जाईल. तर या टाईपचा क्वेश्चन याच्यामध्ये विचारला जाते. अजून एक क्वेश्चन असा विचारला जाते का समजा आता एखादा, हे तुम्ही करसाल, या टाईपचा मॉलिक्यूल आहे आणि मग क्वेश्चन असा राहील, needs how many moles of CH3I to form quaternary ammonium salt. अशा टाईपचा एक MCQ म्हणा, 1 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. तेच म्हणणं काय आहे का हा जो अमाइन आहे याला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जर फॉर्म करायचा असेल तर किती मोल CH3I लागतं. तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट केव्हा तयार होत असते, जेव्हा नायट्रोजनला 4 अल्किल ग्रुप अटॅच होते. आता पहा सध्या ह्या जो अमाइन आहे त्याच्यामध्ये या एनला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहे. म्हणजे याला जर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार करायचा असेल तर अजून 2ची गरज आहे. म्हणजे याला 2 अल्किल ग्रुपची गरज आहे. आणि मग हे आर ग्रुप कुठून येणार आहे, या CH3I मधून येणार आहे. एका CH3I मधून एक आर ग्रुप येते, म्हणून 2 आर ग्रुप जर पाहिजे असेल तर 2 मोल्स ऑफ CH3I पाहिजे. 2 CH3I जर घेतले आपण तर प्रत्येकातून एक आर ग्रुप इथे अटॅच होऊन जाईल आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होईल. म्हणजे याचा आन्सर झालं 2 मोल्स. या टाईपचा एक MCQ म्हणा किंवा 1 मार्काचा क्वेश्चन असा येऊ शकते. ठीक आहे, ही रिॲक्शन इथं बनली. ही जी रिॲक्शन आहे मधातली हे तुम्ही सॉल्व करून घ्या. त्याचे 2 स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. हा एक काढा, याचा झाला असेल तर हा एक स्क्रीनशॉट काढा, आणि हा जो मधात आपण जी रिॲक्शन सोडली आहे हे तुम्ही पूर्ण करून टाका.